फुलत आहे. जा ना, सांग ना लालीला या लवकर इकडं आणि घे तक्रार माग. आता मी काय सांगितलं नसल बाई तिला, तक्रार मागे घ्यायलाच तयार नाही. आली बघा सटवी. एक नंबर आतल्या गाठीची बाई आहे ही. मला जेलमध्ये टाकते वय ग. तुला तर मी सोडणार नाही आता. बघा साहेब, मी तर तक्रार मागं घ्यायला आली होती, तरी मला शिव्या देत आहेत. तुमच्या समोर शिव्या देतात. तुमच्या मागं किती छळ करत असतील माझं तुम्हीच करा विचार. आता तर मी तक्रार मागं घेतच नसते. मीला शिव्या दिलं नाही. नाही साहेब, मी मला बोलत होते ते ना मध्ये. मी म्हणायला विसरले. मी म्हणत होते का मी सटवी आहे, मी आतल्या गाठीची बाई आहे. आणि माझी सून आहे ना ती तर लाखात एक आहे हो. म्हणजे दिवा घेऊन फिरलं ना गावभर तरी तिच्यासारखी गोड पोरगी नाही मिळायची. हा, ते तर माहीतच आहे मला. पण आता किती पण गुळ लावला तरी मी काही कंप्लेंट मागं घेणार नाही. सही करा राव, सही करा. सुद्या, आदरणीय सुद्या, अरे त्या पोरीला तर काही पाझर फुटणार नाही, पण तुला तरी फुटू दे किंवा जाय ना रे मी तुझी. आमल्याला भातात ताक टाकलं तर काय गोड होत नाही. तू किती बी गाया वाया कर, पण तुझी सुटका नाही आता. परफेक्ट, एकदम करेक्ट बोलले साधारणीय सायरा बानू. आणि अहो बदार इंडिया, पोलीस स्टेशनमध्ये सहकुटुंब गोंधळ घातला हे आणखी एक कलम लागेल तुमच्यावर. त्यामुळं स्वयंस्फूर्तीनं आत जा आणि नैपथ्य व्हा. आणि तुम्ही सगळे आलाच आहात तर जेवून जा. थांबा थांबा, ताटं लावतो. हाय आर्या मॅडम, लय खुश दिसतंय आज. मला खूप दिवसांनी असं छान फिरायला मिळालंय, ते पण तुमच्यामुळे. त्यामुळे खूप 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 थँक्यू. हाय का? थँक्यू. थांबा, आता मी गाडी थांबवतो, उतरा बरं तुम्ही. का हो, काय झालं? अहो काय म्हणजे काय, मी एक ना हिंदी पिक्चर बघितला होता. त्याच्यामध्ये ती हिरोईन त्याच्या प्रियकराला काय म्हणते माहिती का? दोस्ती मी नो थँक्यू नो सॉरी. बर, इथून पुढे नाही म्हणणार. सॉरी. आहे का? परत सॉरी. सॉरी. काय पण म्हणा, आजचा दिवस लय म्हणजे लय भारी गेलाय. तुम्ही दोघं कसं काय? म्हणजे इथं कसं काय? रस्त्याने निघालो होतो गावाकडे, ते बाजारात गेलो होतो सामानाची ऑर्डर द्यायला. हे आर्या मॅडम दिसल्या बाजारात, म्हणलं चला घरी सोडतो. बर, सामान कुठे? अहो ते आता गाडीवर कसं येणार ना एवढं मोठं सामान. ते म्हणले पाठवतो दुकानावर, डिलिव्हरी देतो. बरं आर्याताई, कशा आहेत? बरी आता. हा हो, बरं झालं तुम्ही ह्यांना घरी सोडायचं म्हणलात, नाहीतर उगाच चक्कर बिक्कर येऊन पडल्या असत्या. आर्याताई, तुम्ही लईच अशक्त आहे बरं का. लवकर सोडा यांना. तुम्ही इकडं कशा काय? तुम्ही दुकानात नाही कळलं म्हणून तुम्हाला बघायलाच बाहेर पडले, तर तुम्ही इथं दिसलात आर्याताईंसोबत.
एक काम करूया, आपण एकत्रच जाऊया. अहो मला ना गोळा खायची लई इच्छा झाली आहे. इथं पुढं ना लय मस्त भारी गोळा मिळतो, जाऊन खाऊया का? अहो नाही, मला दुकानात जायचं का? मला खायचा आहे. माझा एवढा हट्ट पुरा करा की. अहो बायको आहे मी तुमची, तुम्हीच हट्ट पूर्ण करणार ना माझा? काय आर्याताई, बरोबर आहे ना? तुम्हाला आवडतो का गोळा? हा म्हणजे एवढा नाही. नाही आवडत? अहो लय भारी मिळतो, चला एकत्र जाऊ आणि खाऊ. अहो, नाही लालिताई, तुम्ही दोघे जा, मी जाईन ना. इथे आता जवळच आलंय ना घर माझं. अहो बसा गाडीवर. अहो चला, हो चला चला, लय भारी मिळतो. चला या या, बसा. जागाच नाही, थांबा. अहो पुढं सरका. बसा. लालिताई, असू देत, मी जाते, तुम्ही दोघेच जा. अहो बसा, हो चांगला गोळा खाऊया. दादा परत कुठला गोळा देऊ? ऑरेंज फ्लेवर द्या. मला काला खट्टा द्या. मला पण चालेल काला खट्टा. मग आर्याताई, कसं चाललंय बिझनेस? छान चालू आहे ताई. कामाचा लय लोड घेऊ नका बरं का. तुम्ही आजारी पडलात ना, जामकर साहेबांना काहीच सुधरत नाही. तुमच्या भावाचं लय प्रेम आहे तुमच्यावर. त्यांना उगाच असं वाटतं आमच्या घरात तुमच्यावर कोणीतरी हल्ला केलाय. हां, तुमचे बंधू आले होते बरं का आमच्या घरी, ते सांगून गेले. अरे देवा, दादाने तुम्हाला पुन्हा त्रास दिला म्हणजे. हे बघा, मी खरंच माफी मागते त्या. अहो असू द्या, भावाला बहिणीची आणि बायकोला नवऱ्याची काळजी वाटणारच की. नातच तसं आहे हो, हाय ना? तुम्हाला सांगते, इथला गोळा एक नंबर असतो आणि थंडीत गोळा खायची जी काही मजा आहे ना, ती काही वेगळीच आहे. मला लय आवडतं गोळा. बाजारात कुठे भेटला होता तुम्ही? बाजूला